अमरावतीमधील संवाद तरुणाईशी या कार्यक्रमामध्ये एफडीएचे आयुक्त अधिकारी तुकाराम मुंढेंनी तरुणांशी थेट संवाद साधलाय। आपल्या पारदर्शक प्रशासकीय शैलीसाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढेंना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। हा कार्यक्रम पीआर पोटे शैक्षणिक संस्थेच्या स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता। इतिहासामध्ये असे बरेच अधिकारी आले, पदाधिकारी आले, नेते आले, किती जणांची नोंद आहे। महात्मा गांधी किती श्रीमंत होते, नेल्सन मंडेला किती श्रीमंत होते, डॉक्टर बाबासाहेब कोणते मोठे बंगले होते। जी महाराजांनी स्वतःचे असे किती बंगले बांधून त्याच्यात राजवाडे तयार केले होते। त्यांना आपण का विसरत नाही? जगाच्या इतिहासावरती, आपल्या काळजावरती त्यांचं नाव का कोरले गेलेली आहेत? का आपण फक्त बिल गेट्स आणि यांचंच नाव घेऊन पुढे जातोय का? इमॅजिन करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला, ज्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने नेहरूपासून आंबेडकरापर्यंत सर्वजण होते, सरदार पटेल होते, मौलाना अबुल कलाम आझाद होते, या सर्वांनी जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांनी प्रत्येकाला तत्कालीन 21 वर्षानंतर 18 वर्षाच्या वर त्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला। तो जर अधिकार नसता तर तुम्हाला आज आपल्याला हवं तसं शासन निवडता आलं असतं का? याचा विचार करा। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील तपासणी मोहिमेची माहिती दिली। राज्यातील 1400 ठिकाणी अन्न पदार्थांची तपासणी करण्यात आलेली असून जवळपास 100 ठिकाणी ड्रग्ज संदर्भामध्ये कारवाई करण्यात आली आहे। त्याचबरोबर 400च्या जवळपास ठिकाणी सस्पेन्शन आणि इम्प्रूव्हमेंट नोटीस देखील बजावण्यात आलेल्या आहेत। नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न औषध मिळालं पाहिजे, यासाठी सर्वांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन मुंढेंनी केलंय। महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ 1400च्या आसपास इन्स्पेक्शन केलेले आहेत। 100च्या आसपास आपण ड्रगच्या बाबतीत कारवाई केलेली आहेत। त्याच्यामध्ये जे सिव्हिअर व्हायलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण सस्पेन्शन केलेले आहे। 400च्या आसपास जवळजवळ इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलेले आहेत आणि नियमापासून कारवाई करतो, जेणेकरून नागरिकांना शुद्ध अन्न, सुरक्षित अन्न भेटलं पाहिजे, सुरक्षित औषधं भेटली पाहिजेत आणि एफबीओनी त्या नियमांचं पालन केलं पाहिजे, या दृष्टीने आपला प्रयत्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।